हॅलो एव्हरीवन, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. आजच्या व्हिडिओमध्ये आपण MST-CET प्रिव्हियस इयर क्वेश्चन अँड आन्सर विथ एक्सप्लेनेशन डिस्कस करणार आहोत. त्यामध्ये कोणत्या टॉपिकवर? सम बेसिक कन्सेप्ट ऑफ केमिस्ट्री या टॉपिकवरती आपण डिस्कस करणार आहोत. सो चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब नक्की करा. सो वी स्टार्ट द व्हिडिओ. त्यामध्ये फर्स्ट क्वेश्चन, व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ अ टेम्परेचर इन डिग्री फॅरनहाइट इफ द टेम्परेचर इन डिग्री सेल्सिअस इज 60? सो काय करायचं आहे आपल्याला? टेम्परेचर कॅल्क्युलेट करायचं आहे इन फॅरनहाइटमध्ये. सो काय दिलं? टेम्परेचर इज इक्वल टू 60 डिग्री सेल्सिअस. कॅल्क्युलेट करायचं आहे आपल्या फॅरनहाइट. सो फॉर्म्युला कोणता यूज करणार? फॅरनहाइट इज इक्वल टू 9 डिवायडेड बाय 5 इंटू टेम्परेचर इन डिग्री सेल्सिअस प्लस 32. सो काय भेटेल आपल्याला? 9 डिवायडेड बाय 5 इंटू 60 प्लस 32. यांचं कॅल्क्युलेशन केल्यानंतर ॲन्सर किती येतं? ते 140. सो ॲन्सर काय आलं? ज्यावेळेस टेम्परेचर 60 डिग्री सेल्सिअस असेल तर त्याचं कन्वर्जन फॅरनहाइटमध्ये केलं तर ॲन्सर इज 140. सो यामध्ये ऑप्शन बघा, 65, 140, 108, 33. दॅट इज अ ऑप्शन बी, 140 डिग्री फॅरनहाइट. सो नेक्स्ट क्वेश्चन इज व्हॉट इज दी SI युनिट ऑफ डेन्सिटी? डेन्सिटीचं SI युनिट काय आहे? त्यामध्ये डेन्सिटी म्हणजे काय असते? डेन्सिटी दॅट इज रो इज इक्वल टू मास अपॉन व्हॉल्यूम. सो मासचं SI युनिट काय आहे? किलोग्रॅम. आणि व्हॅल्यूमचं इज मीटर क्यूब. काय असतं? मीटर क्यूब. सो काय भेटेल आपल्याला? किलोग्रॅम पर मीटर क्यूब. या ठिकाणी ऑप्शनमध्ये बघा, किलोग्रॅम पर मीटर क्यूब. दॅट इज ऑप्शन इज सी. Okay, next question is 3. What volume is occupied by 24 gram methane at STP? सो कसं कॅल्क्युलेट करणार आपण? काय दिलं या ठिकाणी? मोलर मास ऑफ, फर्स्ट ऑफ ऑल काय लिहिणार? मोलर मास ऑफ मिथेन. ते किती असतं? 16 ग्रॅम पर मोल. ओके, सो देअर फॉर 16 ग्रॅम ऑफ CH4 ऑक्युपाय ते किती असतं? 22.4 dm³. सो देअर फॉर 24 ग्रॅम ऑफ CH4 इज इक्वल टू 22.4 मल्टिप्लाय बाय 24 डिवायडेड बाय दी 16. सो याचं कॅल्क्युलेशन केल्यानंतर ॲन्सर काय येतं? 33.6 dm³. बघा बरं, 33.6 dm³. या ठिकाणी बघा 33.6 dm³. दॅट इज ऑप्शन इज ए. ओके, नेक्स्ट क्वेश्चन इज फाइंड द व्हॅल्यू ऑफ -197 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर इन केल्विन. डिग्री सेल्सिअसचं कन्वर्जन कशामध्ये करायचं आहे? केल्विनमध्ये. सो कसं करणार? त्यामध्ये कसं सॉल्व करणार? काय दिलं? -197 डिग्री सेल्सिअस दिलं आहे आणि त्याचं कन्वर्जन कशामध्ये करायचं आहे? केल्विनमध्ये. तो काय फॉर्म्युला असतो? केल्विन इज इक्वल टू डिग्री सेल्सिअस प्लस 273.15. सो काय भेटेल? -197 प्लस 273.15. सो याचं कॅल्क्युलेशन केल्यानंतर ॲन्सर काय येतं? 76.15 की दॅट इज 76 केल्विन. ओके, सो बघ या ठिकाणी बघा 47, 76, 470 केल्विन आणि 760 केल्विन. सो ऑप्शन इज बी, 76 केल्विन. नेक्स्ट क्वेश्चन इज द SI युनिट ऑफ ॲटॉमिक मास AMU इज रिप्लेस बाय म्यू. हिअर म्यू स्टँड फॉर काय सांगितलं? म्यू स्टँड फॉर, म्यूला काय म्हणतात? युनिफिल्ड मास. काय म्हणतात त्याला? युनिफिल्ड मास. सो ऑप्शन इज ए. ओके, नेक्स्ट क्वेश्चन, 6 नंबर क्वेश्चन. काय 6 नंबरचं क्वेश्चन? द युनिट ऑफ नॅनोमीटर अँड पिकोमीटर आर रिलेटेड ॲज. द युनिट ऑफ नॅनोमीटर अँड पिकोमीटरचं रिलेशन कसं असतं? 1 नॅनोमीटर. ते रिलेशन असतं 1 नॅनोमीटर. काय असतं ते रिलेशन? 1 नॅनोमीटर इज इक्वल टू 10⁻³ पिकोमीटर. कसं असतं? 1 नॅनोमीटर इज इक्वल टू 10⁻³ पिकोमीटर. सो या ठिकाणी बघा बरं ऑप्शन, 1 नॅनोमीटर इज इक्वल टू 10⁻³ पिकोमीटर. 10⁻⁻9, 10⁻⁻12, 10⁻⁻3 काय आलं या ठिकाणी? 10⁻³ दॅट इज ऑप्शन डी,
1 nanometer is equal to 10⁻³ picometer. 7 number question. How many molecules of water are present in a drop of volume 0.05 ml? ठीक आहे. सो याचं कसं कॅल्क्युलेट करणार आपण? काय दिलेलं आहे या ठिकाणी बघा, मी या ठिकाणी राईट करते. व्हॉल्यूम दिला आहे, किती दिला आहे तो व्हॉल्यूम? 0.05 ml. ठीक आहे. डेन्सिटी किती असते वॉटरची? 1 g/ml. सो मास कसं कॅल्क्युलेट करणार? मास इज इक्वल टू व्हॉल्यूम इंटू डेन्सिटी. सो काय भेटेल? व्हॉल्यूम किती? 0.05 इंटू 1. सो मास काय भेटला आपल्याला? 0.05. मास काय भेटलं? 0.05 ग्रॅम. ओके. आता काय करणार आपण? नंबर ऑफ मॉलिक्युल्स फाइंड आउट करायचे ना आपल्याला. नंबर ऑफ मॉलिक्युल. सो नंबर ऑफ मॉलिक्युल कसं फाइंड आउट करतात? नंबर ऑफ मोल्स. काय फॉर्म्युला आहे तो? नंबर ऑफ मोल्स इंटू N/A. दॅट इज अवॅगोड्रोस नंबर. सो नंबर ऑफ मोल्स म्हणजे कसं असतं? W डिवायडेड बाय M. W इज अ गिवन मास डिवायडेड बाय दी मोलर मास इंटू N/A. गिवन मास किती आहे? 0.05. आणि मोलर मास कशाचं दिलं? वॉटरचं मोलर मास किती असतं ते? 18 इंटू अवॅगोड्रोस नंबर 6.022 इंटू 10⁻23. ओके. याचं कॅल्क्युलेशन केल्यानंतर ॲन्सर काय येतं? 1.67 इंटू 10⁻21. हे काय भेटणार आहे? ॲन्सर भेटणार आहे. बघा बरं कुठे येते हे 1.67 इंटू 10⁻21. या ठिकाणी ऑप्शनमध्ये बघू आपण. 6.00 इंटू 10⁻21, 1.67 इंटू 10⁻21. हेच आहे ना आपला ॲन्सर. दिस इज अ ऑप्शन बी. ओके. क्वेश्चन इज 1 AMU इज इक्वल टू, दॅट इज अ 1 ॲटॉमिक मास युनिट. हे किती असतं? 1.6605 इंटू 10⁻24 ग्रॅम असतं. सो यामध्ये बघा ऑप्शन बी, दॅट इज अ 1.6605 इंटू 10⁻24 ग्रॅम. त्यामध्ये नेक्स्ट क्वेश्चन इज 9 नंबर. हाऊ मेनी मोल्स ऑफ युरिया आर प्रेझेंट इन 5.4 ग्रॅम? त्यामध्ये मोलर मास दिला युरियाचं, ते किती दिले? 60. हे कसं कॅल्क्युलेट करणार? नंबर ऑफ मोल्स कॅल्क्युलेट करायचे तुम्हाला. काय दिलं आहे? मास ऑफ युरिया गिवन मास दिलं आहे. किती दिलं आहे ते? 60 दिलं आहे. ठीक आहे. नंबर ऑफ मोल्स कॅल्क्युलेट करायचे. नंबर ऑफ मोल्स इज इक्वल टू काय असतं ते? नंबर ऑफ मोल्स इज इक्वल टू गिवन मास डिवायडेड बाय दी मोलर मास. काय फॉर्म्युला असतो? गिवन मास डिवायडेड बाय दी मोलर मास. सो गिवन मास किती दिलं आहे? या ठिकाणी बघा 5.4 ग्रॅम. 5.4 डिवायडेड बाय मोलर मास किती असतं युरियाचं? 60. सो याचं कॅल्क्युलेशन केलं, आन्सर काय येतं? 0.09 मोल. ठीक आहे. काय भेटलं? 0.09 मोल. या ठिकाणी बघा ऑप्शन 2.9, 0.09, दॅट इज ऑप्शन बी, 0.09 मोल. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन 10 नंबरचा. मास कॅन नायदर बी क्रिएटेड नॉर बी डिस्ट्रॉय. इट इज अ स्टेटमेंट ऑफ दिस स्टेटमेंट इज लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ मास. काय सांगतं ते स्टेटमेंट? काय स्टेट करतं? लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ मास स्टेट्स दॅट मास कॅन नायदर बी क्रिएटेड नॉर बी डिस्ट्रॉय इन केमिकल रिॲक्शन. सो ऑप्शन बघा मॅडम, लॉ ऑफ कॉन्झर्वेशन मास, दॅट इज ऑप्शन सी. ओके. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 11. काय क्वेश्चन आहे? विच ऑफ द फॉलोइंग सेट्स ऑफ कंपाऊंड डज नॉट डेमॉन्स्ट्रेट द लॉ ऑफ मल्टिपल प्रपोर्शन. सो याचा ॲन्सर काय आहे? काय येईल याचा ॲन्सर इज ऑप्शन सी, H2O, CO2 अँड मिथेन. दॅट इज ऑप्शन सी. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन इज number of a gram atoms of an element present in one atom of the element is, ते किती असतं? 1.66 इंटू 10⁻24. हे त्याचा आन्सर आहे. सो या ठिकाणी बघा ऑप्शन इज सी, 1.66 इंटू 10⁻24. नेक्स्ट क्वेश्चन इज क्वेश्चन नंबर 13. हाऊ मेनी मोल्स ऑफ मिथेन आर प्रेझेंट इन 11.2 लिटर ॲट STP. काय सांगितलं त्यांनी? हाऊ मेनी मोल्स ऑफ मिथेन आर प्रेझेंट इन 11.2 लिटर ॲट STP. सो कसं कॅल्क्युलेट करणार? 22 कसं असतं? 22.4 लिटर
CH4 आर प्रेझेंट असतात कशामध्ये इन 1 mole ॲट STP ॲट 1 mole ॲट STP कंडिशनला किती असतं CH4 किती प्रेझेंट असतो 22.4 लिटर ठीक आहे. सो देअरफॉर किती कॅल्क्युलेट करायचे 11.2 लिटर ऑफ CH4 इज इक्वल टू कसं भेटेल 11.2 डिवायडेड बाय 22.4 याचं कॅल्क्युलेशन केल्याने आन्सर किती येतं 0.5 मोल 0.5 मोल या ठिकाणी बघा ऑप्शनमध्ये ऑप्शन ए दॅट इज अ 0.5 मोल. नेक्स्ट क्वेश्चन इज अ SI युनिट ऑफ द टेम्परेचर. SI युनिट टेम्परेचरचं SI युनिट काय असतं केल्विन आणि CGS युनिट इज अ डिग्री सेल्सियस. सो ऑप्शन काय येणार ऑप्शन इज बी. नेक्स्ट क्वेश्चन इज व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ द प्लँक कॉन्स्टंट. प्लँक कॉन्स्टंटची व्हॅल्यू किती असते दॅट इज H इज इक्वल टू 6.626 इंटू 10⁻34. या ठिकाणी बघा 6.626 इंटू 10⁻34 दॅट इज ऑप्शन ए.